जय महाराष्ट्र, जय हिंद। मी सत्तार उस्मान सय्यद, शहर संघटक शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट। प्रथमतः मी दीपके अभिजित, कॉक्रोच जनता पार्टी व वांगचूक यांचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी जंतर मंतरवरचा मोर्चा शेवटपर्यंत किल्ला लढवला व त्यात विजय मिळवला। आज जे जंतर मंतरवर जे रोज घडत होतं ते पूर्ण भारत ते दृश्य पाहून थक्क होतं की पालकांसहित विद्यार्थिनींना आज रस्त्यावर एखाद्या अतिरेक्याला किंवा एखाद्या कुठल्या तरी बलात्कारीला किंवा कुठल्या तरी चोरा दरोडेखोराला सुद्धा मारणार नाही, त्या पद्धतीनं विद्यार्थ्यांवर अन्याय होत होता, मारहाण होत होती, अश्रुधुराचे नळकांड पडत होते। त्यांना सळो की पळो करण्यास भाग पडत होते, तरी ते आपलं ध्येय सोडत नव्हते। आज त्यांनी दाखवून दिलं की सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नहीं। आज खरंच अभिमानास्पद गोष्ट आहे की एवढा अत्याचार अन्याय होऊन सुद्धा सत्तेची ताकद एक बाजूला व विद्यार्थिनींची बाजू ताकद एक बाजूला, तर विद्यार्थिनींना आज यश मिळालेलं आहे। त्यासाठी पुन्हा एकदा मी दीपके आणि वांगचूक यांना पुन्हा एकदा त्यांना अभिनंदन आणि ह्या त्यांच्या मोर्चाला सपोर्ट करणारे राहुल गांधी असू दे, समाजवादी पार्टीचे असू दे व मेन जिथं ठाकरे ब्रँड स्टँड होतो त्यांचं यश नक्की असतो। आज दोन्ही ठाकरे बंधूंचं मनापासून मी कौतुक करतोय, कारण जे तिथं थांबतात ठाकरेशिवाय पर्याय नाही महाराष्ट्राच्या मातीला। आज ठाकरे ब्रँड ज्या पद्धतीनं पोलिस ज्यावेळी त्यांना गाडीत बसवत होते त्यावेळी त्यांना सुटका करून घेण्यासाठी अमित साहेब स्वतः आणि वहिनी साहेब, शर्मिला वहिनी साहेब स्वतः समोर थांबून त्या विद्यार्थिनीची सुटका करत होते। तसेच उद्धव साहेब आणि आदित्य ठाकरे साहेब यांनी सुद्धा रस्त्यावरची लढाई कशी लढायची हे त्यांना ठाकरे घराण्याला शिकवायची गरज नाही, त्यांनी आज हे सगळं करून दाखवलेलं आहे। आज विद्यार्थिनींसमोर आज पूर्ण शासन झुकलेलं आहे, सरकार झुकलेलं आहे। ह्याच्या मोठी गोष्ट कुठं नाही। आज तुम्हाला सांगतो, आज जे फक्त हिंदू मुस्लिम करणारे जे नेते होते ते खरंच बुरका घालून फिरत आहेत का? ते फक्त हिजाब आलं, 3 तलाक आले किंवा ते मुस्लिम समाजाचं काय लव जिहाद झालं, लँड जिहाद झालं, त्यावेळी पुढे येऊन बोलायचं, मशिदीवरच्या भोंगासाठी पुढे येऊन बोलायचं। आणि जेव्हा विद्यार्थिनींवर लाठीमार होत होतं, अश्रुधुराच्या नळकांड फोडत होते, त्यांना फायर ब्रिगेडने पाणी मारत होते, त्यावेळी घरात झोपले होते का? ते मुसलमान होते का? तर त्यांना सुद्धा तुम्ही अतिरेकी म्हणलो। जे तुमच्या अन्याय अत्याचाराविरुद्ध लढतील त्यांना तुम्ही डायरेक्ट अतिरेकी म्हणता, आतंकवादी म्हणता। आज नितेश राणे, संग्राम जगताप, पडळकर कुठं लपलेले आहेत? त्यांनी का त्यांच्यासाठी रस्त्यावर उतरलेले नाहीत? ते हिंदू नव्हते का? जे मार खात होते, जे आत्महत्या केली ते हिंदू नव्हते का? फक्त नकली हिंदुत्व करून हिंदू मुस्लिम बांधवांमध्ये तेढ निर्माण करायचं, समाजात जे एकोपा आहे त्याला तुम्ही 2 करून इंग्रज जसं करत होते, तोडो फोडो राज करो, त्या हिशोबाने तुम्ही राज्य करायचं म्हणजे विचार करतात। पण भारतीय जनता जी आहे ती खूप हुशार आहे, सगळ्यांना माहीत आहे। सगळेजण आपापला धर्म घराच्या चौकटीच्या आत सोडून येतात। सगळ्यांची एकच आयडेंटिटी आहे, न कोण हिंदू आहे ना मुसलमान आहे, सगळेजण भारतीय आहेत। तर एकच गोष्ट लक्षात ठेवा, जनतेच्या ताकदीपेक्षा कोणीच मोठं नाही। ह्याचंच आज उदाहरण सगळ्या देशातल्या जेवढे राजकारणी आहेत त्यांना कळालेलं आहे। मी एकच पुन्हा एकदा सांगेन की महाराष्ट्रात असू दे किंवा देशात असू दे, हा सरकारचा जोपर्यंत म्हणजे हुकुमशाहीसारखं चालत राहणार तोपर्यंत असले उद्रेक होणार। तुम्ही लोकांच्या जीवाशी खेळू नका, वारंवार तुम्हाला झुकावंच लागेल, कारण जनतेच्या ताकदीपेक्षा कुठली मोठी ताकद नाही आहे। लास्टला तुम्हाला एकच सांगेन की जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र।